आणि केवळ उरणच नाही तर पुढे नवी मुंबईत सुद्धा सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे। तिथलाही आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय। मध्ये काल सकाळी 5 संशयित अतिरेकी घुसले असल्याचं ही माहिती समोर आल्यानंतर संपूर्णपणे उरण बरोबर इतर ठिकाणी सुद्धा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे। उरण समुद्र किनारे लागून जो खाडी किनारा आहे तो खाडी किनारा सुद्धा मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरू आहे। या खाडी किनाऱ्यामध्ये नवी मुंबई पोलीस असेल, कोस्टल गार्ड असेल, नेव्ही असेल किंवा इतर ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्या सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून हा सर्च ऑपरेशन सुरू आहे। उरण समुद्र किनारा आहे त्या समुद्र किनाऱ्याला लागून नवी मुंबई खाडी आहे जी पनवेल, बेलापूर, नेरूळ, वाशी, कोपरखर्णे, ऐरोली अशा या विस्तीर्ण भागामध्ये हा खाडी किनारा पोहोचलेला आहे। त्यामुळे हा संपूर्णपणे जो खाडी किनारा आहे तो खाडी किनारा सर्च करण्यात येत आहे। नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून आणि कोस्टल गार्ड असेल आणि इतर सुरक्षा यंत्रणा आहेत त्या सुद्धा या मोहिमेमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत। त्याचबरोबर खाडी किनाऱ्याबरोबर नवी मुंबईतील जे रस्ते आहेत, विशेषतः उरण रस्त्याला जे लागून रस्ते आहेत, किल्ला गावठण असेल, येणाराई जो रस्ता आहे आणि वाशीला जो वाशी ब्रिज आहे मुंबईत जाणारा, त्या ठिकाणी नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये नाकाबंदी करण्यात येत आहे। त्या ठिकाणी संशयित गाडीला अडवून त्या गाडीची चौकशी करण्यात येत आहे। गाडीमध्ये डिक्कीमध्ये वगैरे या ठिकाणी चेकिंग सुद्धा करण्यात येत आहे। त्यामुळे उरणमध्ये ज्याप्रमाणे पूर्णपणे सर्च ऑपरेशन सुरू आहे तसाच प्रकारचं सर्च ऑपरेशन असेल किंवा नाकाबंदी असेल नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून खाडीमध्ये आणि रस्त्यावरती नाकाबंदी करून करण्यात येत आहे। कॅमेरामॅन विकास पांडेसह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई।